नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण व्हिडिओमध्ये अतिशय चविष्ट आणि झटपट बनणारे आलू बोंड्याचे सारण कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। बटाटे, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, मोहरी आणि मसाल्यांच्या स्वादिष्ट फोडणीसह तयार केलेले हे सारण बोंडा, समोसा, वडा आणि इतर स्नॅक्ससाठी उत्तम आहे। तर हे सारण कसे करायचे हे बघूया। याकरता आपल्याला बटाटे लागणार आहे। बटाटे आपल्याला उकडायला ठेवायचे आहे। इथे मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे आणि इथे आपण उकडून घेतले बटाटे, याचे साल काढून घ्यायचे आहे। याचे साल काढून झाल्यानंतर एका सुरीच्या मदतीने असे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहे, म्हणजे बटाटे थंड होण्याला मदत होते, लवकर बटाटे थंड होतात। अशा तऱ्हेने मी सगळे बटाटे 2 भागामध्ये असे वेगळे करून घेणार आहे, म्हणजे आपले बटाटे लवकर थंड होईल। आता इथे आपल्याला काही साहित्य पाहिजे आहे। धने आणि बडीशोप याची आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे आणि अद्रक, लसूण, मिरची याची सुद्धा आपल्याला जाडसर भरड करून घ्यायची आहे। इथे मी मिरची आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहे, जितके लागेल तेवढ्या अद्रक आणि लसूण घालायचं आहे। याची पाणी न घालता जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। इथे मी जाडसर भरड करून घेतलेली आहे, बघू शकता अशी। इथे आपलं दोन्ही साहित्य रेडी आहे। इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवले आहे। जिरं मोहरी घालायची आहे। जिरं मोहरी घातल्यानंतर इथे आपण धनेपूड आणि सोप, बडीशोप याची जाडसर कूट केलेली आहे ते घालायचं आहे। याने आपल्या बोंडा किंवा समोसे याला खूप छान चव येते, म्हणून आपल्याला धने आणि सोपची जाडसर भरड टाकायची आहे। त्यानंतर इथे आपण कढीपत्ता घातलेला आहे। इथे कढीपत्ता घातल्यानंतर आपण जो ठेचा बनवला होता मिरची, आलं, लसूणचा, ते घालायचं आहे आणि याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत याला छान परतवायचं आहे। इथे मी 2-3 मिनिटं छान याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत परतून घेते। इथे बघू शकता आपण 2-3 मिनिटं छान हा मसाला कच्चेपणा दूर होतपर्यंत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि इथे आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। हे सुद्धा आपल्याला 1 मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही समोस्याचं सारण करत असाल तर तुम्ही इथे यामध्ये भिजवलेला वाटाणा कुकरमध्ये वाफवून घालू शकता, अतिशय चविष्ट होते हे सारण। समोस्याचं सारण आणि आलू बोंड्याचं सारण यामध्ये फक्त एवढाच फरक आहे की तुम्ही आलू बोंड्याच्या सारणामध्ये वाटाणे नाही घातले तरी चालेल, पण समोस्याच्या सारणामध्ये उकडलेले वाटाणे खूप छान वाटते। इथे आपलं सारण छान तयार झालेलं आहे। आता इथे आपण हे उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। इथे मी संपूर्ण बटाटे असे हाताने कुस्करून घालत आहे। इथे आपण हे सर्व बटाटे कुस्करून घातले आहे। आता याला छान आपल्याला परतवायचं आहे, छान एकत्र करायचे आहे आणि याला छान थोड्या वेळ मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे मी हे सर्व बटाटे छान परतून घेते। इथे असं छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि बटाटे आपले ड्राय असल्यास थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे। इथे आपले सारण रेडी झालेलं आहे, त्यावर आपण कोथिंबीर पेरून घेतलेली आहे। अशा तऱ्हेने आपलं आलू बोंडा किंवा समोस्याचं सारण रेडी आहे। आता या सारणाचा वापर करून तुम्ही समोसा किंवा आलू बोंडा बनवू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।